घाईनं कडाक्याच्या उन्हामध्ये जवळजवळ 9:30 वाजल्यापासून तुम्ही सगळे वाट बघत आहात आणि तरीसुद्धा माणूस जागचा हल्ला नाही। याचा अर्थ या ठिकाणच्या शेतकऱ्यांना किती भोगावं लागतं, किती सोसावं लागतं याचा हा धडधडीत पुरावा आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। आणि असं असताना मग अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, अजून किती दिवस पुढाऱ्यांच्या मोठेपणाखाली आपण झुकायचं, दबायचं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। ज्यावेळी आम्ही संकटात सापडतो त्यावेळी कुणीही मदतीला येत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही भांडवलं कशासाठी वाढवायची याचा सुद्धा विचार भविष्यामध्ये तुम्हाला करावा लागेल। जे भांडवल ज्या झाडावर आपण ज्या झाडानं आपल्याला पोचलं त्या झाडाचाच रस पितं आणि त्या झाडाला एक दिवस मरण्याला भाग पाडतं, त्या भांडवलांना आता जास्त दिवस जिवंत ठेवण्याचा अर्थ नाही, कारण आपल्या आयुष्याचा, आपल्या भविष्याचा हा प्रश्न आहे। आणि म्हणून आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। प्रश्न विजेचा असो, प्रश्न बटाट्याचा असो, प्रश्न ऊसाचा असो की प्रश्न दुधाचा असो किंवा प्रश्न आणखीन कुठल्या पिकाचा असो, कांद्याचा असो, या सगळ्याचं उत्तर एकच आहे। तुम्ही कधी सरकारी दवाखान्यामध्ये गेला असला तर तुम्ही कुठलाही आजार सांगितला तर एकाच प्रकारची गोळी दिली जाते बघा, आणि ती घ्या, डॉक्टर सांगतो हे घ्या बरं वाटेल। तसं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे आपण संघटित झाल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत। तुम्ही दीवार, जंजीर असे सारखे चित्रपट बघितले असतील। अमिताभ बच्चन एका वेळी किती लोकांना लोळवतो, तसा काही सुपर हिरो मी नाही। मी काही असा स्टंटमॅन माणूस नाही, पण महाराष्ट्रातल्या भल्या गुंडांना, साखर कारखानदार म्हणजे मोठे गुंडच आहेत, भल्या गुंडांना पाणी पाजलेला मी माणूस आहे, हेही तितकंच खरं आहे। मग हे कसं शक्य झालं? हे मी नाही केलं, हे मी करवून घेतलं शेतकऱ्यांच्याकडनं, हे लक्षात घ्या। मी 5.5 फुटाचा एक साधा माणूस आहे, मी हे लोकांच्याकडून करवून घेतलं आणि ते झालं। फक्त हे करवून घेत असताना मी इमानदारीनं लोकांच्या बरोबर राहिलो, एवढाच माझा काही तो गुण असेल किंवा माझं काही श्रेय असेल तर एवढंच। मी फक्त इमानदारीनं लोकांच्या बरोबर राहिलो, बाकीचं जे काय करायचं ते लोकांनीच केलं। आज तुम्ही ऊसाचं आंदोलन चालू आहे, तुम्ही वाचताय, तुम्ही टीव्हीवर बातम्या बघताय, सगळीकडे चर्चा चालू आहे। साखरेवर कर्ज काढल्यामुळं आता एक रकमी FRP देता येणं शक्य नाही, कसं अवघड आहे, असं आहे तसं आहे। भाषणं आपले जाणते राजे दिल्लीला जाऊन बसलेले आहेत 50 वर्षापूर्वी, तेही आता शेतकऱ्यांची बाजू सोडून कारखानदारांचीच भाषा बोलायला लागलेले आहेत। ते म्हणतात की एक रकमी FRP दिली तर साखर कारखाने मुंबईच्या गिरण्यासारखे बंद पडतील। पण पवार साहेब तुमच्या नाकावर टेकचून गेली 20 वर्षे मी एक रकमी FRP घेतोय, कोल्हापूरचा एकही कारखाना बंद पडलेला नाही आहे, कुठं पडला का? उलट मी तुम्हाला सांगतो की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 कारखाने आहेत, या 24 कारखान्यापैकी कमीत कमी FRP असणारा कारखाना हा 2850 रुपयाचा आहे आणि जास्तीत जास्त FRP असणारा कारखाना हा 3200 रुपयाचा आहे। म्हणजे 2850 ते 3200 रुपये एक रकमी विना कपात घेऊन आलेला मी माणूस आहे 24 कारखान्याचे। मग त्यांना द्यायला जमतंय आणि इथं किती FRP आहेच किती, मला वाटतं 2500 पण नसेल, किती आहे? 11.5ची रिकव्हरी, ती कशी चोरतात ती नंतर किती सांगेल, हा ऊसाचा विषय नाही। एक नंबर, जेवढा पांढरा कपड्यातला पुढारी असेल तेवढा मोठा दरोडेखोर आहे, लक्षात ठेवा। तेवढा सगळ्यात मोठा दरोडेखोर असतो तो साखर कसा चोरतो, तो रिकव्हरी कसा चोरतो, तो काटा कसा मारतो, मला सगळं चांगलं माहिती आहे। आणि म्हणजे सगळे बुरके मी टराटरा पाडलेले आहेत, म्हणून माझ्या समोर बोलण्याची हिंमत यांची होत नाही कधी। तो मुद्दा वेगळा आहे, कारण मी काही लोकांना वाटलं की याला घुसाशिवाय काय दुसरं बोलता येत नाही का काय, मी तुम्हाला फक्त उदाहरणासाठी सांगितलं। आता आपल्या समोर प्रश्न आहे तो बटाट्याचा, आणि या बटाट्याला तुमच्या भागामध्ये, तुमच्या मातीमध्ये चांगला बटाटा पिकतो म्हणून कंपन्या इथं येतात, हे लक्षात ठेवा। बटाटा काय कोल्हापूरलाही येतो, बटाटा बेळगावलाही येतो, बटाटा अजून बऱ्याच ठिकाणी येतो, बटाटा उत्तर प्रदेशमध्ये पाहिजे तेवढा मिळतो। मग इकडंच बटाटा घ्यायला कंपन्या का येतात? कारण या मातीतला बटाटा हा त्यांना पाहिजे तशा क्वालिटीचा मिळतो म्हणून ते येतात। तुमच्यावर प्रेम म्हणून नव्हे, तुम्ही फार चांगले दिसताय म्हणून नव्हे,
तुम्ही फार प्रामाणिक आहे म्हणून नव्हे, तर इथं तुम्हाला त्यांना पाहिजे तसा, शेवटी हा असा सध्याचं जग हे काय देणार आणि काय घेणार याच्यावर चाललेलं हे जग आहे. त्यांना पाहिजे तशा गुणवत्तेचा बटाटा तुम्ही देता आणि म्हणून ते इथं येतात. मग त्याच्यामध्ये जर का लूट होत असेल तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकायला लागलेला आहे आणि त्या चुका दुरुस्त करून जर बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची एक घट्ट अशी एकजूट अशी मजबूत असं एकी केली तर ते तुम्ही म्हणाल तेवढा दर द्यायला बटाटा कंपन्या तयार होतील हे लक्षात ठेवा. बटाटा खरेदी करणाऱ्या कंपन्या तयार होतील, हे काय अवघड आहे अशातला भाग नाही. जर मी 3-4 जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक करू शकतो तर या आंबेगाव तालुक्यातल्या 10-15 गावातल्या शेतकऱ्यांना एक करायचं काय अवघड आहे. माझ्या डाव्या हाताचा मळा आहे का नाही. 3-4 जिल्ह्यात तुम्ही बघताय, मी एकदा म्हटलं कारखाना बंद, कुणाचा बाप आला तरी कारखाना चालू होऊ शकत नाही, होतं का नाही. तर हे एकदा नाही, गेली 20 वर्ष चालू आहे. आता 20वी ऊस परिषद घेऊन आलो मी ज्यावेळी सुरुवातीला आंदोलन केलं त्यावेळी माझी दाढी काळी होती, आता माझी दाढी कशी आहे. आणि या 20 वर्षामध्ये फक्त मी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि शेतकऱ्यांना माहित आहे की राजू शेट्टी आम्हाला चुकीचं सांगणार नाही. राजू शेट्टीने सांगितलं ऊस फुकट द्यायचा तर ऊस फुकट द्यायचा, काही विचार करायचा नाही, असा जो विश्वास शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळं वर्षाला त्यांना मी पैसे मिळवून देतो. आज कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यामधल्या ऊसाला मिळणारा जो दर आहे तो दर टनापाठीमाग 500 ते 550 रुपयाचा हा. 550 रुपये का कमी गोष्ट झाली का हो. बरं फक्त ऊसाच्या बाबतीत झालेलं नाही आहे, दुधाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. मला वाटतंय दूध आत्ता कुठेतरी 24-25 वर आला असेल. कितीपर्यंत आलंय? 24-25 आत्ता. ते का आत्ता थोडासा आता लॉकडाऊन संपलं, मार्केट खुलं झालं आणि म्हणून 24-25. ज्यावेळी लॉकडाऊन होतं पोलीस रस्त्यावर दंडुके घेऊन बसलेले होते त्या काळामध्ये सुद्धा मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना 27 रुपये भाव मिळवून दिलेला आहे. 27 रुपये कधी, त्यावेळी तुम्ही 18 रुपयांनी देत होता, आठवतं का तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही 18 रुपयानं दूध देत होता त्यावेळी मी दूध उत्पादकांना 27 रुपये मिळवून दिलेले आहेत. कसं दिलेलं आहे? एकजूट करून शेतकऱ्यांची. तर ही एकजूट जर का आपण केली तर बटाट्याला सुद्धा चांगला भाव मिळू शकतो. ही एकजूट जर का आपण केली तर बटाट्याचं मिळणारं दर्जेदार बियाणं सुद्धा आता देतोय त्यापेक्षा स्वस्त पैशामध्ये आपण उपलब्ध करू शकतो. ही एकजूट जर आपण केली तर आता औषधावर जो खर्च करतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये चांगली औषधं आपण आणू शकतो. या सगळ्याचं उत्तर कशामध्ये आहे तर एकजुटीमध्ये आहे. आणि हे 8-10-15 गावातल्या शेतकऱ्यांची एकजूट करणं ही काय फार अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही. साधा विचार करा किंवा तुम्ही बटाटा पिकवता, हुंडकरीचं बटाट्याचा करार करतात आणि ते कंपन्याला पुरवतात. म्हणजे इथं 3 पार्ट्या झाल्या. एक बटाटा पिकवणारा शेतकरी ही एक पार्टी, त्याचा करार करणारे हुंडकरी दुसरी पार्टी आणि बटाटा खरेदी करणारी कंपनी ही तिसरी पार्टी. बरोबर आहे. आता मी काय सांगतोय ते जरा तुम्हाला पटतंय काय बघा. आता आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्या गोट्यामध्ये जनावर आहेत, म्हशी आहेत. म्हैस माजर आल्यावर रेड्याकडे घेऊन जातो आपण, रेडा दाखवायला घेऊन जातो की नाही. गरज कोणाची असते? रेड्याची काय म्हशीची? गरज रेड्याची नसते, म्हशीची नसते, गरज असते मालकाची. हे लक्षात ठेवा. मालकाला गरज असते म्हैस गाभण गेली पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग इथं गरज कोणाची आहे? बटाटा उत्पादकाची आहे, हुंडेकराची आहे, काही कंपनीची आहे. इथं बटाटा उत्पादक म्हणजे म्हैस आहे, हुंडेकर म्हणजे रेडा आहे आणि मालक म्हणजे कंपनी आहे. गरज कोणाची आहे? तुमचं काय 1 वर्ष पिकलं नाही, फारसा फरक पडणार नाही. पण त्यांना बटाटा नाही मिळाला तर कंपनीला कुलप घालावे लागतील. तोटा कुणाचा जास्त आहे? तोटा कुणाचा जास्त? एवढं तरी टाळक्यात शिरतंय का नाही तुमच्या? कंपनीचा तोटा आहे. आणि त्यासाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना करायला पाहिजेत त्या आपण करायच्या आहेत. ठीक आहे, यावर्षी वेळ झाला
आपल्याला एकत्र यायला वेळ झाला. शेवटी मी सुद्धा तुम्ही बोलवल्याशिवाय कसा येणार हो. पण ह्या भागातले लोक मात्र तयारीचे आहेत. बघा, मला वाटतं की 2-2.5 वर्षापूर्वी मी एकदा ह्या भागात आलो होतो. चाकणच्या MIDCचा 4थ्या टप्प्याचे शिक्के उठवायचे होते, 7-12वरचे. काय दौंडकर बरोबर आहे की नाही? आणि आम्ही 1-2-3 दिवस त्या आंबेठांच्या बाजूला एक पदयात्रा काढली भरवण्यात, अशीच जनजागृती केली. सरकारवर दबाव आणून ते सगळे शिक्के उठवले, जमीन निर्दोष करून टाकली. आता त्यातला एक शेतकरी गाठ पडत नाही मला. मग भारी माणसं आहेत का नाही हे? आता त्यातला एक शेतकरी मला कधी भेटायला येत नाही. मी त्या बाजूला चाललो तरी मला बघत सुद्धा नाही. असं जर का शेतकरी वागायला लागले तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल का? उलट शेतकऱ्यांनी असा विचार करायला पाहिजे, हे दौंडकर का आले माहितीये? कारण त्या SEZ मध्ये, खेडच्या SEZ मध्ये या सगळ्या आदिवासी आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या भारत फोर्सने घेतलेल्या, बाबा कल्याणीने घेतलेल्या होत्या. 10-10 वर्षे त्यांचे पैसे मिळत नव्हते. ज्यावेळी मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यावेळी नीट अगदी स्वतःसारखं सरळ झाले. सगळ्या इथल्या तथाकथित मोठ्या नेत्यांनी प्रयत्न करून बसले, पण त्यांच्या फक्त चहा पाण्याच्या गोष्टी झाल्या तिकडे बाबा कल्याणीकडेच. इकडे शेतकऱ्याला काय झालं कळालंच नाही. आज तो प्रश्न मार्गाला लावला आणि म्हणून ते मी कुठेही असेल तिथं येत असतात, कारण त्यांना माहिती आहे आपली सोन्यासारखी जमीन या माणसानं परत मिळवून दिलेलं आहे. माझं काय मत, मी एखाद्याचं काम केलं तर इतर दीड दमडीच्या पुढाऱ्यासारखं काय कमिशन मागत नाही, टक्केवारी मागत नाही. मी फक्त म्हणतो, गड्या तुझं काम झालं ना, आता मी ज्यावेळी दुसऱ्याचा प्रश्न हातात घेईल त्यावेळी तू माझ्या मदतीला ये. हीच माझी गुरुदक्षिणा, दुसरं काय नाही. मला स्वतःला तुझं काही नको. आणि मी असं गोळा केला असतं तर मी आज सोन्याच्या कौलाच्या घरात राहिलो असतो. मला त्याची गरज नाही. मी एक सामान्य माणूस आहे. जन्माला आलो त्यावेळी माझ्या गरजा अतिशय सामान्य होत्या आणि आजही माझ्या गरजा एकदम सामान्य आहेत. मला कोणाची काही गरज नाही. पण मला या भूतलावर असणारा जो काही शेतकरी आहे, जो सगळीकडून नाडला जातो, सगळीकडून पिडला जातो, सगळीकडून पिचला जातो, त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं जोखंड काढून त्याला मोकळा श्वास घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. आणि त्या माझ्या कामाला मदत कर, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. मला दुसरं काही नको, हीच माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून हे माझं काम अजून सोपं व्हावं म्हणून मग तुम्ही मला प्रत्येक भागातून एक चांगला तरुणापान माणूस कार्यकर्ता म्हणून हाताशी दिला तर माझं काम झालं. हे जे काही एकापेक्षा एक माजलेले आहेत त्यांना याच्यापेक्षा अजून लवकर मी वटणीवर. वीज वितरण कंपनीचंही तसंच आहे. खरं तर याचं नाव होतं आधी MSCB, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ असं होतं. त्याचं रूपांतर कंपनीत झालं. ती आंबेगावचीच कृपा आहे का नाही? कोण कंपनी गेली? 4 कंपन्या कुणी गेल्या? ऊर्जा खात्यानं. त्यावेळी ऊर्जा मंत्री कोण होतं? आंबेगावचीच कृपा आहे, ती तुमचीच कृपा आहे. 4 कंपन्या झाल्या. आता कशाचा मेळ कशाला नाही, अक्षरशः तुम्हाला सांगतो कशाचा मेळ कशाला नाही. 2 दिवसापूर्वी तुम्ही वाचला असेल, साखर आयुक्तांनी एक फतवा काढला, थकीत विजेची बिलं शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातून वसूल करा. अरे काय तुमच्या बापाची पेंड आहे का? कायदा कानून काय आहे का नाही? पण करायचं, जेवढं रेटल तेवढं रेटायचं, असा यांचा कार्यक्रम असतो. एक साधा प्रश्न मी विचारला साखर आयुक्तांना, असं आदेश काढायचा तुम्हाला अधिकार कुणी दिला सांगा आणि कुठल्या कायद्यानं दिला सांगा. लगेच सुखोलासा केला, नाही मी आदेश केलेला नाही, मी विनंती केलेली आहे. विनंती कर सुरळीत आणि घाल. काय करायचं आपल्याला तुझ्या विनंतीला? आमचा मी बघतो की ज्यावेळी विजेचं बिल भरायचं त्यावेळी विचारतो, बाबा किती वेळा भार निर्माण केलं, किती वेळा कनेक्शन तोडलं, किती तास वीज मिळाली, तक्रार केल्यानंतर किती दिवसांनी DP बदलला, याचा सगळा हिशेब विचारतो आणि मग वीज बिल भरायचं काही नाही ठरवतो. तो आज अधिकार माझा आहे. तुम्ही परस्पर दुसऱ्याच्या उसाच्या बिलातनं तिसऱ्याचे पैसे वसूल करायचा अधिकार तुम्हाला दिलाच कुणी? उद्या कोणीतरी किराणा दुकानदार जाईल साखर आयुक्ताकडं आणि माझी उधारी थांबल्या एवढं वसूल करून द्या म्हणाल. ते धंदे करताय काय? ते धंदे करायचा अधिकार दिलाच कुणी तुम्हाला? आपोआप जिथल्या तिथं प्रकरण थांबलं. आणि या महावितरण कंपनीमध्ये एवढा मोठा घोटाळा आहे तुम्हाला सांगतो. यांना 2018 साली, आता किती आहे 21, 2018 साली म्हणजे 3 वर्षापूर्वी
3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचे वीज बिलं, मग ते पाणी पुरवठ्यासाठी वापरलेली वीज असेल किंवा स्ट्रीट लाईटसाठी असलेली वीज बिल असेल, ही वीज बिलं भरण्यापोटी ग्रामपंचायतींना 14व्या वित्त आयोगातून जे अनुदान मिळतं केंद्र सरकारचं, त्या 14व्या वित्त आयोगातल्या अनुदानातून 1370 कोटी रुपये सरकारनं दिलेले होते आणि सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हीच हे पैसे तुमच्याकडे भरतो, आता हिशेब करा आणि त्या ग्रामपंचायतींना कळवा की तुमचे पैसे जमावले, त्यांना नीलचा दाखला द्या, त्यांचे पैसे सगळे वजा करून द्या. 3 वर्ष झाले या महावितरण कंपनीनं अजून हिशेबच केलेला नाही. हिशेब ग्रामपंचायतीच्या खात्यावर अजूनही थकबाकी दिसते, त्याच्यावर दंडव्याज आहे 18%. ते व्याज दंडव्याज हे चालूच आहे आणि हे कोण विचारतच नाही. 3.5 वर्षापूर्वी पैसे घेतलेत तरी हिशेब पूर्ण होत नाही, तरी कनेक्शन तोडलं जातं, गावाचा पाणी पुरवठा रोखला जातो. असा सगळा आंधळा कारभार या महावितरण कंपनीचा आहे. जर जे लोक 3.5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीनं भरलेल्या पैशाचा हिशेब देत नाहीत, ते तुमचा हिशेब नीट देतील अशी अपेक्षा आहे का? बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटारीवरचे मीटर बंद पडलेले आहेत, ते बघायला येतच नाहीत. बिलं चालू आहेत पण मीटर बंद आहेत, खरं आहे का नाही? आणि ज्यांचे मीटर चालू आहेत त्यांच्या मीटरवरचं रिडिंग वेगळंच आहे, बिलावरचं रिडिंग वेगळंच आहे. हे खरं आहे का नाही? हे आम्ही बोंबलून त्यांना सांगतोय 6 महिन्यापासून ही एवढी बिलं दुरुस्त करून द्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमचे लाडावून ठेवलेले कर्मचारी घरातच बसले, कारण त्यांना बाहेर गेल्यानंतर कोरोना होईल अशी भीती वाटत होती, म्हणून घरात कडी घालून बसले बायकोजवळ आणि पगार मात्र वेळेवर घेतला आणि रिडिंग घ्यायची वेळ आली तेवढ्या अंदाजानं रिडिंग लिहून ठेवलं. तेवढं वीज वापरलेलं नसताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीज वापरली असं दाखवलं गेलं आहे. त्याचे हिशेब करा, त्याचा नीट हिशेब करा. जो काय चुकीचा थकबाकीवर चुकीच्या व्याजाची आकारणी केलेली आहे ते व्याज सगळं काढून टाका आणि जो काही हिशेब लागतो तो द्या. सांगा वीज बिल भरायला आम्ही तयार आहोत, आम्ही काही फुकटे नाही, हे पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, पण तो हिशेब होत नाही. मग आमची वीज तोडायचा यांना अधिकार दिला कोणी? आमची वीज तोडायचा अधिकार दिलाच कोणी यांना? पण तरी सुद्धा वीज तोडायचं चालू आहे. पण जर का तुम्ही हातामध्ये रुग्ण घेतलं, शेतात काम करत असताना जे काय वस्तू हातात येईल ती घ्या. रुग्ण असेल रुग्ण घ्या, तुम्ही म्हशीच्या मागा असेल तर लोटणा घ्या, मग मोकळी फिरून दे, मग थोडा वेळ मोकळेपणाने फिरून दे म्हशीला. तो लोटणा हातात घ्या आणि लोटणा नसेल तर जे काय हातात मिळेल ते हातात घ्या आणि त्यांना जा विचारा, पहिला आमचा हिशेब केला का? हिशेब केला नाही तर तुम्हाला आमची वीज कट करायचा अधिकार दिला नाही. पण हे एकटं दुकटं आपण विचारायला गेलो तर महावितरण कंपनी ही सरकारी कंपनी नाही. किती कसं अंधेर नगरी असं सगळं चाललेलं आहे. ही कंपनी काही सरकारी कंपनी नाही, तरी सुद्धा वायरमनला तुम्ही जर काय काही बोलला तर लगेच 353 सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल आणि परत त्याच्यावर जामीन कुठं? सेशन कोर्टाला. सेशन कोर्टाशिवाय जामीन होत नाही. आणि त्यात अलिखित त्या कायद्यात लिहिले का मला माहित नाही, 353 झालं की कमीत कमी 15 दिवस आत, 15 दिवस आत आणि मग त्याला बाहेर. मग तो वायरमन दारू पिऊन आलेला असला, लाईनमन दारू पिऊन आलेला असला तरी 353 तुमच्यावरच. त्यानं काही चुकीचं काय वाईट वांगाळ बोललेला असलं, महिलांचा विनयभंग केलेला असला तरी 353 तुमच्यावरच. हा सरकारी कर्मचारी नाही तरी 353 तुमच्यावरच. आता एक दिवस तुम्हाला सांगतो की आम्ही निवडून दिलेल्या सगळ्या आमदारांना एकदा पायातला हातात घेऊन विचारायला पाहिजे की असले कायदे करायला तुम्हाला आम्ही आमदार केलं होतं का? हे असले कायदे करायला तुम्हाला आम्ही आमदार केलेलं होतं? अरे काही ग्रामसेवकाला काही गाव सभेमध्ये तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्यावर 353 झाला म्हणून समजा. तलाट्याला तुम्ही काही प्रश्न विचारा, 353 झाला म्हणून समजा. म्हणजे प्रश्न काही विचारायचे नाहीत, त्यांना काही विचारायचं नाही. एवढी ही लाडावून ठेवलेली बाळं आणि भ्रष्टाचार म्हणायचं जर का बोलायचं कामच नाही. दररोज पेपरला 2-4 तरी बातम्या असतात. अमक्यानं एवढी लाच घेताना पकडलं, तमक्याला एवढी लाच घेताना पकडलं. ही 99 मधली 100 मधली फक्त एखादं पकडलं जात आहे, अजून 99 मोकाटच आहेत. एवढा सरळ सरळ भ्रष्टाचार चालू आहे. तो तरी का होऊन येऊ? कारण त्याची बदली करायला पहिल्यांदा आमदारच घेतोय पाहिजे त्याच्याकडनं खंडी. काय जरा आता शब्द आंबेगावचा
तुम्ही दर सांगू काय, मला प्रत्येक तालुक्याचे दर माहित आहेत. इन्स्पेक्टरचे किती, तहसीलदारचे किती, नायब तहसीलदारचे किती, तलाट्याचे किती. आता असं असल्यावर काय मग ते काय गप्प बसल? ते काय साधू संत काय? काही देऊला जाऊन इथं आपण कोणाला आले होते? हा, ते कोण आहेत? ते म्हणणार मी ह्या पुढाऱ्याला 3 वर्षातनं एकदा खंडणी देणार. ते आता 2 वर्षावर आणलंय त्यांनी. परत काही तक्रार गेली की 1 वर्षावरच बदली होत्या. मग हे माझं पैसे वसूल होणारच कसं? तिथं लागते तुमच्या पाठीमागं. मग ही सगळी अशी आपली दुर्दशा झालेली आहे. आणि मग कोण म्हणतो ह्याच्यावर काय बोलायचं नाही, ह्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर बोलायचं नाही. अरे बोलायचं कशावर? हा, कशावर बोलायचं? कशावर बोलायचं सांग हे. बरं, एकदा भाजपचं राज्य आणून म्हटलं, बघितलं परिस्थिती तीच. महाविकास आघाडीचं राज्य आणून बघितलं, परिस्थिती अजून बिघडली. आता करायचं काय? आता करायचं एवढंच. आपण एकटे दुकटे काय करू शकत नाही, मी सुद्धा काय करू शकत नाही. पण आपण सगळ्यांनी मिळून जर का ठरवलं या सगळ्यांना वटणीवर आणायचं, तर एका दिवसात आपण वटणीवर आणू शकतोय. लक्षात ठेवा. त्या अनिल कपूरचा महानायक चित्रपट बघितला का नाही? हा, एका दिवसात कसं वटणीवर आणतोय, तसं एका दिवसात या सगळ्यांना आपण वटणीवर आणू शकतोय. पण त्यासाठी आपल्याला सगळ्याला एका झेंड्याखाली यावं लागेल. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं म्हटलं जातं. तुम्हाला गोष्ट माहिती असेल, एकदा जंगलातल्या सगळ्या झाडांची मीटिंग भरली आणि जंगल ओस पडत चाललेला आहे. त्यामुळे पशु पक्षी बेसहारा झालेले आहेत आणि दुष्काळ पडायला लागलेला आहे, पाऊस पडेनासा झालेला आहे. जंगल वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे आता लाकूड तोड्या जर का जंगलाच्या दिशेनं आला तर त्याला विरोध करायला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये होत असते. त्यातला एक म्हातारा ओढ कडेला बसून या सगळ्या झाडांचे बोलणं ऐकत असतोय आणि ते वडाचं झाड म्हणतंय हे सगळं खरं आहे बाबांनो, पण त्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीला दांडा कोण होतं? दांडा आपणच होतोय म्हटले. आपल्यातलं एक कोणतरी झाड त्याला दांडा म्हणून आपली फांदी देत असते. ते दांडा व्हायचं बंद करा. लाकूड तोड्याचा बंदोबस्त आपोआपच होईल, हे लक्षात ठेवा. तसं ही परिस्थिती बदलायचं काय फारसा अवघड नाही. पण कुऱ्हाडीचे दांडे आपलेच होऊन तिथं बसलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा वटणीवर आणा, प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. ऊन फार झालेलं आहे, त्यामुळे मी त्यांची फार परीक्षा घेणार नाही. पण तुम्हाला एक मी अभिवचन देतो, येत्या मे मध्ये किंवा त्याच्या आधी मार्च एप्रिलमध्ये सुद्धा आपण एकदा सगळ्या बटाटा उत्पादकांची, असं 1-2 तासात होणार नाही, ते ऊन लागतंय म्हणून उठून चालणार नाही. पण तर एखादा हॉल घ्या, मंडप मारा, काही करा, किंवा झाडाच्या सावलीत कुठे जंगलात घ्या, झाडाच्या सावलीखाली बसो, 2, 4, 5 तास सविस्तर चर्चा करू. त्याच्यावर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची चर्चा करू. प्रत्येकाला बोलायची संधी देऊ आणि मग त्यातून एक निर्णय घेऊ. पण त्यानंतर जो निर्णय होईल तो सगळ्याला बंधनकारक असेल असं पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. नाहीतर काय निर्णय झाला, पहिला निर्णय आमचा करणार कोणाला, आमचा निर्णय व्हायच्या आधीच हुंड करायला, असं होता कामा नये. आमचा निर्णय काय झाला कळणार कधी आधी कोणाला, कंपनीला. मग याच्यामध्ये फाटाफूट करायला वेळ लागणार नाही. मी सांगतो एवढं काही युक्तीच्या गोष्टी ऐका. पुढच्या वर्षी तुमच्या बटाट्याला सोन्याचा भाव मिळवून द्यायची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. फक्त टाळ्या वाजवून तुमची जबाबदारी संपणार नाही. मी तुम्हाला बटाट्याचा भाव मिळवून देतो. पण मी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करतो, ज्या पद्धतीनं नियोजन करतो, पहिल्यांदा तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही हे पहिला ठरवा. का तर ते पहिल्यांदा ठरवा. तुमच्या मनात कोणीतरी अजून 20 कालवल काही सांगाल, एकदा ठरवा की या माणसावर विश्वास ठेवायचा काय नाही. मग ठेवला तर गळा कापला तरी त्या विश्वासाला तडा जाणार नाही, असा ठाम निर्णय घ्या आणि मग पुढे आपण जाऊ शकतो. नाहीतर अर्धवट विश्वास सुद्धा धोकादायक ठरतो. आणि म्हणून या पद्धतीनं आपण एकमेकाच्या जवळ येऊन एकमेकाच्या मतीनं बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ. माझ्या डोक्यामध्ये अजून अनेक अशा संकल्पना आहेत, त्या करता येतील. आणि खऱ्या अर्थानं आज मोठी ताकद असून सुद्धा, मोठी क्षमता असून सुद्धा जो बटाटा उत्पादक आज पराधीन झालेला आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, तो निश्चितच स्वावलंबी होईल. आणि त्याला स्वावलंबी करणं
स्वतःच्या पायावर उभा करणं हे माझं ध्येय आहे. अर्थात असा विचार सगळेजण करत नाहीत. का करत नाहीत तेही तुम्हाला सांगतो. तुमचा प्रश्न सोडवण्यापेक्षा तुमच्या प्रश्नाचं भांडवल करणं हे माझ्यासारख्याच्या फायद्याचं असतं. हेही सांगतो तुम्हाला. माझ्यासारख्याचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, प्रश्न नाही सुटला पाहिजे पण प्रश्न मांडत राहायचं, म्हणजे वर्षाला तुम्ही माझ्याकडे येत आहे. आलं का लक्षात? एकदा प्रश्न सुटला तर पुढच्या वेळी तुम्ही चाकणच्या शेतकऱ्यासारखं करणार ना. पण मला त्याचं काय वाईट वाटत नाही, कारण प्रश्नच इतके आहेत. चाकण सोडलं दुसरीकडं. ते सुद्धा तुम्हाला सांगतो की एक दिवस ठरवा तुम्ही. मी जर म्हटलं चला ह्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय मागे यायचं नाही असं ठरवून प्रत्येक घरातला एक माणूस बाहेर पडायची तयारी दाखवा. जाऊन त्या धरणावर बसू आणि सांगू एक तर याचा निर्णय घ्या, नंतर आम्हाला जलसमाधी घ्यायला परवानगी द्या. बरोबर आहे की नाही? त्यांना जनाची नाही मनाची लाज वाटते का? बघू. आता 28 वर्ष झाली, जमिनी घेतल्या का नाही? जमिनीवर शिक्के मारले आणि मग प्रश्न सोडवत नाही. याचं कारण तेच आहे. हो, शेतकरी आर्थिकदृष्ट्या जर का सक्षम झाला तर तो स्वतंत्र मताचा होतो. स्वतंत्र मताचा झाला तर कोणाची गुलामगिरी तो मानत नाही. आणि मग गुलामगिरी मानली नाही तर मग पुढाऱ्यांचं दुकान चालत नाही. त्यांची दुकानदारी कायम चालावी म्हणून हे प्रश्न असेच भिजत ठेवायचे असतात. हे त्याच्या पाठीमागचं खरं उत्तर आहे, दुसरं काही नाही. आता एवढं तरी ध्यानात आलं का नाही तुमच्या? मी सगळं उलगडून सांगायला लागलोय तुम्हाला. आणि म्हणून हे सगळे प्रश्न, मग ते शिक्क्याचा प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो. आता मला सांगा, माझं आणि मोदीचं भांडण कशासाठी झालं माहिती आहे तुम्हाला? पहिल्यांदा 2014ला आधीचं सरकार भ्रष्ट आहे, ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत नाही म्हणून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोदी काहीतरी विकास करायला आजचे दिन आणणार म्हणून मोदींच्या या सरकारला पाठिंबा दिलेला होता. त्यांनी सांगितलं होतं मी जर पंतप्रधान झालो तर शेतकऱ्याला त्याच्या खर्चाच्या 1.5 म्हणजे स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देणार आहे. आता म्हटलं की 1.5 मिळाला तर आपला प्रश्न सुटला, कारण खर्च आपल्याला माहित आहे 30-35% बसतोय, म्हणजे 15% आपल्याला नफा नेट राहतोय. म्हणजे उत्पादन खर्चाच्या 1.5 नफा मिळाला की आपला प्रश्न मार्गाला लागतोय. आणि आता आपल्याला शेतकऱ्याला काय चिंता करायचं कारण नाही. कायमस्वरूपी सगळ्या पिकाचे प्रश्न सुटतील या भाबड्या आशावादावर आम्ही मोदींना पाठिंबा दिला. त्यांना सगळे शेतकरी त्यांच्या मागे उभा केले. ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले, पंतप्रधान झाले, त्यांचे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये आले. आणि ते आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर ह्या गड्यानं पहिलं काय काम केलं, हमीभाव वाढवून द्यायचं राहिलं बाजूलाच, शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत की नाही त्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचा कायदाच बदलायचा निर्णय घेतला. म्हणजे आधी 2013 साली त्यावेळचे ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांच्याकडून आम्ही एक चांगला कायदा करून घेतला होता पार्लमेंटमध्ये. मी त्यावेळी खासदार होतो. आणि त्या कायद्यानुसार रस्त्यासाठी कुठल्या तरी विकास कामासाठी जर का शेतकऱ्याची जमीन घ्यायचा प्रसंग आलाच, धरणासाठी किंवा कशासाठी, तर पहिली अट म्हणजे 90% शेतकऱ्यांची लेखी हमी असेल, संमती असेल तरच घेता येईल. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन घेता येणार नाही. हे कायद्यातलं पहिलं कलम होतं. दुसरं कलम काय होतं की ती जमीन घेत असताना त्या जमिनीची बाजारभाव जो आहे त्याच्यात चौपट किंमत द्यायची. बाजारभाव म्हणजे रेडी रेकनर नव्हे, तुमचे व्यवहारात खरेदी विक्री होणारे दर, खरेदी विक्रीचे जे दर आहेत त्याचा रिपोर्ट घ्यायचा तहसीलदारकडून, त्या तालुक्याच्या त्या रजिस्टरकडनं, आणि त्याप्रमाणे त्यातला जास्तीत जास्त व्यवहार जो झालेला आहे त्याच्या चौपट शेतकऱ्याला पैसे द्यायचे. असा कायदा कोणी केला होता? त्या जयराम रमेश या ग्रामीण विकास मंत्र्यानं लोकसभेमध्ये 2013 साली करून ठेवलेला होता. त्याला आम्ही पाठिंबा दिला. चांगला कायदा आहे म्हटलं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. मोदींनी आल्या पहिल्यांदा या कायद्यामध्ये दुरुस्ती करायचा प्रस्ताव आणला. आता लोक वाटले आता राजू शेट्टी काय करणार, मोदींचं समर्थक आहे, आता शेतकऱ्यांची बाजू घेणार काय मोदीची बाजू घेणार. ज्यावेळी लोकसभेच्या सभागृहामध्ये हा मुद्दा आला, पहिल्यांदा त्याला विरोध करण्याचा ठराव मी मांडला लोकसभेत. तो अधिकार असतो, संसद सदस्य म्हणून आम्हाला काही अधिकार असतात. त्यातला पहिला अधिकार कुठला, तर सरकारनं एखादा प्रस्ताव मांडला आणि तो जर आपल्याला पसंत नसेल तर त्याला विरोध करणारा ठराव मांडायचा. आणि तो ठराव जर बहुमतानं पास झाला तर मग सरकारला आपलं ठराव मागे घ्यावा लागतो.
म्हणून त्याला विरोध करणारा पहिला ठराव मी मांडला आणि मोदींना सुनावलं. ज्या काळामध्ये मोदीच्या विरोधात कुणाची बोलायची हिंमत नव्हती त्या काळामध्ये मोदीच्या नजरेला नजर देऊन मी सांगितलं, शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचं जर प्रयत्न कराल तर याद राखा, रक्ताचे पाठ वाहतील पण 1 इंच सध्या जमीन तुम्हाला मी मिळवून देणार नाही, असं ठणकावून सांगितलं आणि मोदींचा विरोध पत्करला. त्याची शिक्षा मला गेल्या वेळी झाली, पण मला पश्चाताप होत नाही. कारण मला शेतकऱ्यांनी या कामासाठीच तिथं पाठवलेलं होतं, ते काम मी केलं. त्याची जाण राखायची काय नाही हे जाणं त्यानं ठरवायचं आहे, परंतु जे माझ्यावर काम सोपवलं होतं ते मी केलं. युट्यूबवर अजूनही माझं भाषण आहे, ते पाहिजे तर काढून बघू शकताय. तर तुम्ही म्हणणार नुसतं आता कोण विचारतंय पुरावा काय? पुरावे आहेत. संसदेमध्ये बोललेला शब्दाला पुरावा असतो, त्याचं शूटिंग होत असतं. आणि असं म्हणून नुसतं गपासलं नाही, मी एकटा होतो, त्यांच्याकडे 5वी बहुमत होता, पण तरी सुद्धा छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन, प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन एवढा मोठा कालवा केला. बहुमत असून सुद्धा तो कायदा दुरुस्त करायची हिंमत आज अखेर नरेंद्र मोदीची झालेली नाही. लक्षात ठेवा, याला म्हणतात एकटा माणूस काय करतो असं कोणतरी विचारतं, तर हे मी करून दाखवलेलं. त्याच्यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मग आपल्याला यश येत नाही म्हटल्यानंतर मोदींनी सगळ्या राज्यांना कळवलं. सगळ्या राज्यांना काय कळवलं की आता तुम्ही तुमच्या राज्यामध्ये दुरुस्ती करून घ्या आणि हे चौपटचा अट काढून टाका, तुम्हाला तो अधिकार आम्ही देतो. आणि या आमच्या महाविकास आघाडी सरकारनं साताऱ्याला भिजत शरद पवारांनी शेतकऱ्याकडे मतं मागितली आणि शरद पवार पावसात भिजले म्हटल्यानंतर ढेकूळ विरघळावा तसा विरघळला आमचा शेतकरी. पाऊस पडल्यावर ढेकूळ कसा विरघळतोय तसा विरघळला आमचा शेतकरी. भरभरून आम्ही सगळ्यांनी मत दिली, त्यात मी आहेच. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या महाविकास आघाडी सरकारनं नोटिफिकेशन काढलं, जर शेतकऱ्याची जमीन घेतली तर त्याला आता चौपट नाही 2पटच पैसे मिळतील. आणि हे सरकार कोणाचं? शेतकऱ्याचं. असं दिलीपराव बऱ्याच वेळा म्हटले असतील म्हणून मी म्हटलं तुम्हाला. मग आता बघा, विचार करा तुम्ही आता, म्हणजे आज शेतकऱ्याच्या विरोधात भाजपचं सरकार आहे केंद्रातलं, शेतकऱ्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं सरकार आहे राज्यातलं, आणि शेतकरी एकटाचा. आणि या शेतकऱ्याला या सगळ्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढाई करायचा आहे. मग त्यासाठी रेल्वेला जाणारी जमीन वाचवायची आहे, त्यासाठी शेतीला पाणी मागायचं आहे, त्या पाण्याचा आमचा हक्क मागून घ्यायचा आहे, दुधाला भाव मागून घ्यायचा आहे, बटाट्याला भाव मागून घ्यायचा आहे, कांद्याला भाव मागून घ्यायचा आहे, या सरकारी नोकऱ्यांच्या जाचापासून मुक्त व्हायचं आहे. हे आपण फक्त करू शकतो फक्त एका झेंड्याखाली येऊन शेतकरी संघटना म्हणून, शेतकरी म्हणून आलो तरच हे शक्य होणार आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.